किती दोन मंत्री एक बेवडा खासदार, किती दोन मंत्री एक बेवडा खासदार। काँग्रेसचे मत विभाजन करण्याचा प्रयत्न करतो, तो बीजेपीला मदत करतो, तो बीजेपीला मदत करतो। अकोल्यावरून आलेल्या माणसाचं आपल्या तिथे काय काम, तो येऊन आपल्याला शिकवेल असं कर तसं कर। भाजपची बी टीम बारे मोदी तेरी चाल बनसे पैमान तेरे दलाल, बारे मोदी तेरी चाल बनसे पैमान तेरे दलाल। गेल्या काही दिवसापासून सोलापूर हा मतदारसंघ काँग्रेसच्या परड्यामध्ये पडणार आहे। सोलापूर या मतदारसंघामध्ये यावेळी सुशीलकुमार शिंदे हे उभे राहणार नाहीत, तशा प्रकारची घोषणा त्यांनी 2019च्या लोकसभा निवडणुकीमध्ये केलेली होती की ही निवडणूक माझी शेवटची निवडणूक आहे। सोलापूर या मतदारसंघामधून प्रणिती शिंदे या लोकसभेच्या संभाव्य उमेदवार असू शकतात। याच कारणामुळे काल दिनांक 18 मार्च 2024 यावेळी प्रणिती शिंदे यांनी वंचितवर काय टीका केली ही जरा नीट समजून घ्या। जो काही पक्ष काँग्रेसचे मत विभाजन करण्याचा प्रयत्न करतो, तो बीजेपीला मदत करतो, हे लक्षात घ्या। माझं आणि तुमचं नातं विश्वासाचं आहे आणि विश्वासाची नाती ही रक्ताच्या नातीपेक्षा घट्ट असतात। या टीकेमध्ये प्रणिती शिंदे यांनी असं म्हटलं की जो पक्ष काँग्रेसची मतांची विभागणी किंवा विभाजन करण्याचा प्रयत्न करतो तो बीजेपीला मदत करतो। विश्वासाची नाती ही रक्तांच्या नातींपेक्षा जास्त महत्त्वाची असतात। या टीकेमध्ये प्रणिती शिंदे यांनी कुणाचंही नाव घेतलं नाही। काही पक्ष वंचितचं नाव कुठे, ते त्यांनी ती पोस्ट काढावी, कारण का मी कोणाचंही नाव नाही घेतलं। मात्र तरी देखील ही टीका आमच्याचसाठी आहे किंवा आमच्याच विरोधामध्ये करण्यात आलेली आहे, अशा प्रकारची धारणा वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आणि नेते मंडळी यांच्यात झाली। आणि याच कारणामुळे काल सोशल मीडिया ट्विटर एक्सवरती वंचित बहुजन आघाडीच्या ऑफिशियल अकाउंटवरून एक पोस्ट टाकण्यात आली। या पोस्टमध्ये वंचित बहुजन आघाडीने असं म्हटलं आहे की ताई, तुम्ही आणि तुमच्यासारखे लोक आम्ही सत्तेचा दुरुपयोग करण्यासाठी किंवा जनतेच्या पैशाने दक्षिण आफ्रिकेत वैयक्तिक मालमत्ता खरेदी करण्यासाठी निवडणूक लढवत नाही। आम्ही महाराष्ट्रातील वंचित बहुजनांच्या आकांक्षा आणि प्रतिनिधित्व करण्यासाठी निवडणुका लढवतो। असो, या सर्व गोष्टी बंद करा। तुम्ही ठीक आहात, आम्हाला समजले आहे की इतके दिवस थांबल्यानंतरही तुमच्या पक्षासोबत जमत नाही। नवीन पक्षाचा मुहूर्त कधी आहे? आणि खाली भारतीय जनता पार्टीचा लोगो आणि प्रणिती शिंदे यांचा फोटो हा वंचित बहुजन आघाडीच्या सोशल मीडिया या प्लॅटफॉर्मवरती प्रकाशित करण्यात आला। हा पोस्टर प्रकाशित करण्यात आल्याच्या नंतर तात्काळ काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष असणारे नाना पटोले यांनी एक पत्रकार परिषद घेतली। आम्ही FIR करायला सांगितलेलं आहे। अशा पद्धतीचं आचारसंहितेच्या काळामध्ये या पद्धतीचं कुठल्याही पक्षाच्या नेत्याबद्दलचं या पद्धतीचं ट्विट करणं तो एक प्रकारचा गुन्हा आहे आणि म्हणून मी प्रणिती शिंदेंना सांगितलं की तातडीनं पोलीसमध्ये तो गुन्हा दाखल करा। नाना पटोले यांनी वंचित बहुजन आघाडीच्या विरोधामध्ये आचारसंहितेचा भंग केला, त्याचप्रमाणे एखाद्या उमेदवाराचा जे काही प्रचारतंत्राचा जो काही भंग आहे हा भंग केल्याप्रकरणी वंचित बहुजन आघाडीवरती गुन्हे दाखल करावेत, अशा प्रकारचा आदेश नाना पटोले यांनी प्रणिती शिंदे यांना दिलेला आहे। प्रणिती शिंदे यांनी आतापर्यंत वंचित बहुजन आघाडीवरती किती आणि कोणत्या स्वरूपाच्या टीका केल्यात हे जरा नीट समजून घ्या। मात्र तत्पूर्वी प्रणिती शिंदे या कोण आहेत हे जरा नीट समजून घ्या। प्रणिती शिंदे या सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या आहेत। त्याचप्रमाणे 2009, 2014, 2019
या कालखंडामध्ये त्या सोलापूर शहर मध्य या ठिकाणातून सलग 3 वेळा विजयी झालेल्या उमेदवार आहेत. प्रणिती शिंदे यांचं शिक्षण जर पाहिलं तर सेंट झेवियर कॉलेज मुंबई या ठिकाणातून झालेलं आहे. त्याचप्रमाणे त्यांनी सरकारी लॉ कॉलेजमधून ॲडव्होकेट ही पदवी देखील प्राप्त केलेली आहे. प्रणिती शिंदे यांनी आतापर्यंत वंचित बहुजन आघाडीवरती कोणकोणत्या टीका केल्यात हे जरा नीट समजून घ्या. 2019च्या लोकसभा निवडणुकीच्या कालखंडामध्ये सगळ्यात प्रथम प्रणिती शिंदे यांनी दिनांक 13 एप्रिल 2019 रोजी काय टीका केली हे जरा नीट व्हिडिओमध्ये ऐकून घ्या. आणि ते दुसरे तिसरे कोण ते अकोल्यावरून, ते अकोल्यावरून आलेल्या माणसाचं आपल्या तिथे काय काम, तो येऊन आपल्याला शिकवेल असं कर तसं कर. भाजपची बी टीम त्यांना फक्त सांगितलं गेलं तुम्ही आता सोलापुरात जा आणि लावा पेट. या व्हिडिओमध्ये प्रणिती शिंदे असं म्हणतात की अकोल्यावरून आलेल्या माणसांचे इथे काय काम, ही तर भाजपची बी टीम. त्याच्यानंतर प्रणिती शिंदे यांनी दिनांक 20 फेब्रुवारी 2020 रोजी दुसरी अत्यंत जहरी टीका केली. या टीकेमध्ये त्यांनी काय म्हटलंय हे जरा नीट ऐकून घ्या. वारे मोदी तेरी चाल वंचित पैमान तेरे दलाल. या टीकेमध्ये प्रणिती शिंदे यांनी वारे मोदी तेरी चाल वंचित एमआयएम तेरे दलाल, वारे मोदी तेरी चाल वंचित एमआयएम तेरे दलाल अशा प्रकारची टीका ही प्रणिती शिंदे यांच्याकडून दिनांक 20 फेब्रुवारी 2020 रोजी सोलापूर या ठिकाणी करण्यात आली. त्याच्यानंतर तिसरी टीका त्यांनी दिनांक 29 ऑगस्ट 2023 रोजी सोलापूर या ठिकाणातच करण्यात आली. ही टीका नेमकी काय आहे जरा नीट ऐकून घ्या. रक्ताच्या नातींपेक्षा विश्वासाची नाती ही जास्त खंबीर असतात आणि जास्त महत्त्वाची, आणि ते टिकवणं महत्वाचं आहे. तर आम्ही या टीकेमध्ये बोलताना प्रणिती शिंदे यांनी असा उल्लेख केला की रक्तांच्या नात्यांपेक्षा विश्वासांची नाती जास्त महत्त्वाची असतात. याच्यानंतर दिनांक 18 मार्च 2024 रोजी प्रणिती शिंदे यांनी चौथी टीका ही वंचित बहुजन आघाडी यांच्यावरती केली. अशा प्रकारे प्रणिती शिंदे यांनी वंचित बहुजन आघाडी आणि बाळासाहेब आंबेडकर यांच्याचमुळे आपल्या वडिलांचा पराभव झालेला आहे हे खापर वंचित बहुजन आघाडीवरती त्यांनी फोडलेलं आहे. 2019च्या लोकसभेच्या निवडणुकाचा जर अभ्यास केला तर असं दिसून येतं की 2019 साली भारतीय जनता पार्टीकडून जय सिद्धेश्वर स्वामी हे उभे होते. त्यांनी 2019ची लोकसभा निवडणूक जिंकली देखील. या निवडणुकीमध्ये जय सिद्धेश्वर स्वामी यांना 5,24,985 म्हणजे साधारणपणे 48.33 एवढी मते त्यांना प्राप्त झाली. क्रमांक 2ची मते ही सुशील कुमार शिंदे यांना पडली. त्यांना साधारणपणे 3,66,377 म्हणजे साधारणपणे 33.78% एवढी मते पडली. आणि तिसऱ्या क्रमांकावरती होते वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांना साधारणपणे 1,70,007 म्हणजे 15.68% एवढी मते प्राप्त झाली. जर सुशील कुमार शिंदे यांची मते आणि बाळासाहेब आंबेडकर यांची मतांची जर बेरीज केली तर त्या मतांची बेरीज किती येते हे जरा नीट समजून घ्या. सुशील कुमार शिंदे यांना 3,66,377 एवढी मते पडली, प्लस वंचित बहुजन आघाडीचे 1,70,007 या दोन्ही मतांची जर बेरीज केली तर येते 5,36,384. 5,36,384 ही सुशील कुमार शिंदे आणि वंचित बहुजन आघाडीच्या दोघांची एकत्रित मते आहेत. जर ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर हे जर सोलापूरमधून उभे नसते तर या ठिकाणातून सुशील कुमार शिंदे हे काँग्रेसच्याच तिकिटावरती निवडून आले असते आणि बाळासाहेब आंबेडकर यांच्याचमुळे सुशील कुमार शिंदे यांचा पराभव झाला आहे अशी खात्री प्रणिती शिंदे आणि संपूर्ण महाराष्ट्राला झाल्यामुळेच प्रणिती शिंदे यांनी वंचित बहुजन आघाडीवरती टीकास्त्र सोडलेलं आहे. 2019च्या लोकसभा निवडणुकीमध्ये सुशील कुमार शिंदे यांनी आपली ही शेवटची निवडणूक आहे, यानंतर मी निवडणुका लढणार नाही अशा प्रकारची घोषणा करून
लोकांना एक प्रकारचं भावनिक केलेलं होतं. यावेळीच्या लोकसभा निवडणुकीमध्ये सोलापूर या राखीव मतदारसंघामधून प्रणिती शिंदे यांच्या नावाची चर्चा झालेली आहे आणि याच कारणामुळे प्रकाश झोतामध्ये येण्यासाठी प्रणिती शिंदे यांच्याकडून अशा प्रकारचं स्टेटमेंट करण्यात आलेलं आहे. या अगोदर देखील सोलापूरचे जे भारतीय जनता पार्टीचे माजी खासदार होते शरद बनसोडे यांचं आणि प्रणिती शिंदे यांची देखील क्रॉसिंग होती. त्यांच्यावरती टीका करताना देखील प्रणिती शिंदे यांनी एक बेवडा खासदार अशा प्रकारचा उल्लेख केलेला होता. त्याच्या विरोधात शरद बनसोडे यांनी देखील मुंबईमध्ये कुणाचे काय काय आणि कसले धंदे असतात किंवा चालतात याची माहिती देखील माझ्याकडे आहे. त्याचप्रमाणे कोणत्या पार्टीमधून कोणते आणि कसले प्रकारचे कपडे घालून तुम्ही बाहेर पडले होते किंवा पडता अशा प्रकारचा उल्लेख त्यावेळेचे खासदार असणारे शरद बनसोडे यांनी प्रणिती शिंदेवरती यांच्यावरती केलेला होता. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करा.